वेलकम अगेन डिपार्टमेंट ऑफ झुलॉजी गोपाळकृष्ण गोखले कॉलेज कोल्हापूर. ओके, तर प्रॅक्टिकलमध्ये पहा की आपण पाहत होतो त्या ओके. तर ह्याच्या अगोदरचे जे प्रॅक्टिकल होते ते प्रॅक्टिकल हे पेपर नंबर फर्स्ट तुम्हाला माहिती असेल की 2 पेपर प्रॅक्टिकलचे असणार आहे. ओके, एकच पेपर नाही आहे. ओके, 2 पेपर आहेत. सिलेबस व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये पहा. सिलेबसमध्ये बघितलं तर तुम्हाला 2 पेपर आहेत आणि दुसरा पेपर जो आहे इट इज बेस्ड ऑन रिप्रोडक्टिव्ह बायोलॉजी आणि अप्लाइड झुलॉजी. हे जे 2 पेपर आहेत आपल्याला थेरीसाठी, त्या थेरीच्या पेपरवरती बेस्ड आहेत. आणि अगोदरचे दोन म्हणजे एक प्रॅक्टिकल होतं, म्हणजे आतापर्यंतचे जे प्रॅक्टिकल होते इट इज बेस्ड अपॉन दी बायोकेमिस्ट्री आणि त्यानंतर ॲनिमल डायव्हर्सिटी, म्हणजे जो थर्ड सेमिस्टरला तुम्हाला जे काही पेपर होते त्याच्या बेस्ड हे प्रॅक्टिकल होते. आणि आताचे जे प्रॅक्टिकल आहेत ते फोर्थ सेमिस्टरच्या बेस्ड प्रॅक्टिकल्स त्याच्यामध्ये आहेत. ओके, तर सोपे प्रॅक्टिकल आहेत आणि बऱ्यापैकी ह्यामधला पार्ट हा 20% जो पार्ट आहे तो त्याच्यामध्ये डिलीट केलेला आहे. ओके, तर त्याच्यामधलं आपण जे पहिलं प्रॅक्टिकल आहे ते पहिलं प्रॅक्टिकल त्याच्यामध्ये बघूया. तर म्हणजे प्रॅक्टिकल बेस्ड ऑन रिप्रोडक्टिव्ह बायोलॉजी आणि अप्लाइड झुलॉजी बेस्ड ऑन दी सेमिस्टर नंबर 4. ओके, study of the animal house, setup, maintenance of a animal house, breeding techniques, care of normal and experimental animals. ओके, तर आपल्याला माहीत असेल पहा की जे वेगवेगळे काही मोठमोठ्या लॅबोरेटरीज आहेत, मोस्टली त्यामध्ये फार्मॅकोलॉजिकल लॅबोरेटरी की जिथं ड्रग टेस्टिंग केलं जातं, अशा लॅबोरेटरीमध्ये जर आपण बघितलं तर वेगवेगळे ॲनिमल्स हे यूज केले जातात. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये गिनी पिग असं. ओके, त्याच्यामध्ये पहा माऊस आहे, त्यानंतर गिनी पिग आहे, त्यानंतर पिजनसुद्धा वापरलं जातं, फ्रॉग वापरलं जातं, माऊस वापरला जातो, रॅट वापरलं जातं, रॅबिट वापरलं जातं, त्यानंतर मंकी वापरलं जातं, किंवा वेगवेगळे टाईपचे जे फिश आहेत त्या फिशवरती रिसर्चसाठी, एज्युकेशनसाठी, त्यानंतर ड्रग टेस्टिंगसाठी, किंवा एखादं कुठलंही आपल्याला माहीत असेल की एखादं ड्रग मार्केटमध्ये आलं किंवा व्हॅक्सिन मार्केटमध्ये यायच्या अगोदर त्याच्या ॲनिमल बेस्ड ट्रायल्स भरपूर घ्याव्या लागतात. त्याच्यावरती जे काही पॉझिटिव्ह रिझल्ट येतात ते रिझल्ट आल्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये ह्युमनवरती अप्लाय करायला परमिशन असते. किंवा बॉडीमध्ये होणारे जे वेगवेगळे चेंजेस आहेत हे डायरेक्टली ह्युमनमध्ये स्टडी नाही करून चालत, तर ते पहिल्यांदा एक्सपेरिमेंटल ॲनिमल्सवरती करावे लागतात. आणि ते केल्यानंतर मग जो काही रिझल्ट त्याच्यामध्ये मिळेल त्या रिझल्टच्या बेस्ड हे ह्युमनवरती त्याची ट्रायल वगैरे केली जाते. ओके, तर असे जे काही ॲनिमल्स आहेत ते ॲनिमल्स हे वाईल्ड फील्डमधून म्हणजे फॉरेस्टमधून पकडून आणून ते लॅबोरेटरीमध्ये ठेवून त्यांचं त्याच्यावरती स्टडी केला जात नाही. म्हणजे जे वाईल्ड ॲनिमल्स आहेत त्यांचा स्टडी हा एक्सपेरिमेंटल बेस्डसाठी यूज केला जात नाही, तर ते तसे ॲनिमल जे आहेत ते लॅबोरेटरीमध्ये मेंटेन केले जातात, त्यांचं ब्रीडिंग केलं जातं. ओके, आणि तेच ॲनिमल हे मोस्टली एक्सपेरिमेंटसाठी किंवा ड्रग टेस्टिंगसाठी ह्याच्यामध्ये यूज केलं जातं. ओके, आता ते करत असताना त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज अवेलेबल असायला पाहिजे, की त्याचबरोबर काय काय त्याच्यामध्ये असायला पाहिजे की जेणेकरून ते जे काही ॲनिमल्स आहेत त्या ॲनिमलची हेल्थ ही व्यवस्थितपणे मेंटेन राहील. आता कुठल्याही जर आपण ॲनिमल हाऊस फॅसिलिटी जर घेतली, इट इज अवेलेबल बूस्ट टू टीचिंग, ट्रेनिंग, रिसर्च फॅसिलिटी टू मीट द ग्रोईंग डिमांड ऑफ हाय क्वालिटी ऑफ लॅबोरेटरी ॲनिमल्स इन इमर्जंट फील्ड इन एक्सपेरिमेंटल फार्मॅकॉलॉजी. ओके, आता याच्यामध्ये पहा जे फार्मॅकॉलॉजी म्हणजे फार्मसी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे ड्रग्स तयार होत असतात. त्या ड्रगचं टेस्टिंग मोस्टली करण्यासाठी हे ॲनिमल्स यूज केले जातात. आणि दुसरं म्हणजे टीचिंगसाठी. ओके, आता बऱ्यापैकी पहा की ॲनिमल्स कसे असतात, काय असतात ते आपल्या इथे जर एखादी लॅबोरेटरी असेल तर त्याच्यामध्ये आपण व्यवस्थितपणे त्याचं स्टडी करू शकतो, किंवा ट्रेनिंग असेल किंवा रिसर्च असेल ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात यूज केलं जातं. आता ते मेंटेन करण्यासाठी क्वालिफाईड व्हेटरनियन अँड टेक्निकल personnel are always hand to help carry out research and keep it according to the standard established by the committee for the purpose of control and supervision of experiment on an animal. Okay, it is known as the CPCSA. ओके, आता याच्यामध्ये पहा की जे काही ॲनिमल्स हे लॅबोरेटरीमध्ये आहेत, ओके, की ज्यांचं मेंटेनन्स केलं जातं वेगवेगळ्या कुठल्याही लॅबोरेटरी असतील तर त्या लॅबोरेटरीमध्ये कसे ॲनिमल मेंटेन करायला पाहिजे, त्यांना कुठल्या फॅसिलिटी द्यायला पाहिजे ते देण्याचं, त्याला ठरवण्याचं काम जे आहे त्याच्यामध्ये एक कमिटी करते. त्या कमिटीला CPCSEA म्हणजे कमिटी फॉर द पर्पज ऑफ कंट्रोल अँड सुपरविजन ऑफ एक्सपेरिमेंट्स ऑन ॲनिमल्स. ओके, ही कमिटी असते, ही कॉलेज वाईज कमिटी असते, किंवा त्याच्यामध्ये किंवा जिथं जिथं इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूट वाईज असेल, ओके, किंवा युनिव्हर्सिटी वाईज असेल, किंवा त्याच्यामध्ये मोठी ज्याच्यामध्ये गव्हर्मेंट ऑफ इंडियाची सुद्धा त्याच्यामध्ये ॲनिमल
कंट्रोल कमिटी किंवा एक्सपेरिमेंटल ॲनिमल कंट्रोल कमिटी त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. ओके, ती कमिटी त्याच्यामध्ये गाईडलाईन्स देते. त्या गाईडलाईन्सनुसार ते जे ॲनिमल्स आहेत ते लॅबोरेटरीमध्ये मेंटेन करावे लागतात. ओके, आता याच्यामध्ये पहा ॲनिमल केअर जी आहे ती बऱ्यापैकी कशी घेतली जाते. तर जे बऱ्यापैकी जे काही यूज केले जाणारे ॲनिमल्स आहेत लॅबोरेटरीमध्ये ते म्हणजे हाऊस रॅट, माईस, रॅबिट किंवा मंकी इव्हन आहे. आता त्यांचं साठी लागणारं जे एन्व्हायरमेंट आहे ते सगळं एन्व्हायरमेंटल कंडिशन त्याच्यामध्ये तयार केली जाते. बऱ्यापैकी तर जर आपण बघितलं जर टेम्परेचर आहे तर टेम्परेचर हे 22 ते 26 डिग्री सेल्सियसपर्यंत असायला पाहिजे. ह्युमिडिटी त्या एरियामध्ये 60 to 80 डिग्रीपर्यंत असायला पाहिजे. 12 hours लाईट आणि डार्क अल्टरनेट सायकल त्याच्यामध्ये असायला पाहिजे. 100% फ्रेश एअर आणि त्या रूममध्ये अवेलेबल असेल. अनइंटरप्टेड पॉवर अँड वॉटर सप्लाय हा कंटिन्युअस असायला पाहिजे. सपोर्टिंग स्टाफ त्याच्यामध्ये असायला पाहिजे. आणि त्याचबरोबर त्यांचं फीडिंग असेल, वॉटरिंग असेल, रिस्टेनिंग असेल, केज क्लिनिंग म्हणजे ज्या केजमध्ये आपण ठेवणार आहे त्या केजचं क्लिनिंग असेल, रेकॉर्ड किपिंग म्हणजे कुठले ॲनिमल कशासाठी वापरले, किती डाय झाले, किती जगले, ओके, त्यांना पिलं किती झाली, त्या सगळ्यांचं जे रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड त्याच्यामध्ये ठेवलं पाहिजे. त्यानंतर फीड असेल, नंतर बेडिंग मटेरियल किंवा ते ज्या ठिकाणी राहतात त्याचं जे मटेरियल आहे ते मटेरियल, इक्विपमेंट फॉर द आउटसाईड सोर्सेस आर मेंटेन. त्यानंतर जे इक्विपमेंट्स आहेत ते इक्विपमेंट्ससुद्धा त्याच्यामध्ये असायला पाहिजे. आता ॲनिमल जे आहे ते ॲनिमल जर आपण बघितले फॉर एक्झाम्पल हाऊस रॅट असेल किंवा माईस असेल किंवा रॅबिट असेल ते कसे आहेत, इट इज द रोडंट्स आहेत म्हणजे कुरतडणारे आहेत. त्यामुळं त्याच्या साईडला जो मटेरियल असणार आहे ते कुरतडणारं नसलं पाहिजे. ओके, स्टीलचं किंवा त्याच्यामध्ये लोखंडाचं मटेरियल असायला पाहिजे जेणेकरून ते काय करणार नाहीत, कुरतडणार नाहीत. त्यानंतर ह्युमन हॅबिटेशन जे आहे ते तिथं जास्त नसायला पाहिजे. ओके, त्यानंतर स्मोक, नॉईज, त्यानंतर वाईल्ड रोटन्स म्हणजे बाहेरचे जे जंगली उंदरं म्हणतो पहा, काळी उंदरं वगैरे असतात ती त्यांना खूप डिस्टर्ब करू शकतात. इवन मॉस्किटोसुद्धा जे आहेत ते सुद्धा त्यांना हानिकारक असतात. अशा ठिकाणी हायजेनिक कंडिशन तयार करून ॲज पर द CPCSEA ने जी दिलेली जी गाईडलाईन्स आहे त्या गाईडलाईन्सनुसार त्याच्यामध्ये ॲनिमल जे आहेत ते मेंटेन केले जातात. आता व्हेटरनरी केअर, आता जे ॲनिमल्स ठेवलेले आहेत त्या ॲनिमलची हेल्थ कशी आहे, त्याचं बिहेवियर कसं आहे ते आपल्याला जो काही टेक्निशियन असणार त्याला नाही समजणार, पण जो काही व्हेटरनरी डॉक्टर त्याच्यामध्ये असायला पाहिजे. आणि तो व्हेटरनरी डॉक्टर हा त्या कंटिन्युअसली म्हणजे अल्टरनेट डे असेल किंवा इवन कमीत कमी वन्स इन अ टाईम इन अ वीक, ओके, वीकमध्ये एका वेळी तरी व्हेटरनरी डॉक्टरची त्याच्यामध्ये भेट दिली पाहिजे. आणि प्रत्येक ॲनिमलचं जे हेल्थ असेल ते हेल्थ त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे ऑब्झर्व केलं पाहिजे. ओके ना, आता ॲनिमल इथिक्स, ओके, म्हणजे इथिक्स म्हणजे आपण नैतिकता म्हणतो कारण हे सुद्धा ॲनिमल आहेत. ओके, त्यांनासुद्धा जगण्याचा अधिकार आहे, पण आपण रिसर्चसाठी किंवा वेगवेगळ्या कारणासाठी आपण त्याला मारतो. ओके, ते कसं आहे आपल्या नैतिकतेमध्ये किंवा भावनिकतेमध्ये बसत नाही, पण तरीसुद्धा टीचिंग असेल किंवा रिसर्च असेल ते करणं गरजेचं आहे. ओके, पण ते कसं करायचं यासाठी एक कमिटी त्याच्यामध्ये असते. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची एक कमिटी आहे, इन्स्टिट्यूशनल ॲनिमल इथिक्स कमिटी, IAEC म्हटलं जातं त्याला. आणि ती एखाद्या स्टुडंटसाठी किंवा टीचरसाठी, रिसर्चसाठी किंवा एखादी कॉलेज असेल, युनिव्हर्सिटी असेल तर त्यासाठी लागणारे जे ॲनिमल्स आहेत ते कसे यूज करायचे, त्यांचं मेंटेनन्स कसं करायचं, त्यासाठीच्या सगळ्या ज्या गाईडलाईन्स आहेत, फॅसिलिटी आहेत त्या त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केल्या जातात. ओके, त्यानंतर याच्यामध्ये स्टडी ऑफ ॲनिमल हाऊस हे कसं असायला पाहिजे. प्रॉपर हाऊस मॅनेजमेंट ऑफ द ॲनिमल फॅसिलिटी आर इसेन्शियल टू ॲनिमल वेलबिईंग, द क्वालिटी ऑफ द रिसर्च. म्हणजे चांगला जर रिसर्च करायचं असेल तर ॲनिमल्स तिथं चांगले असायला पाहिजे. तर त्यामध्ये त्यांना लागणारं जे काही एन्व्हायरमेंट आहे ते व्यवस्थित असायला पाहिजे, हाऊसिंग त्यांचं व्यवस्थित असायला पाहिजे, व्यवस्थितपणे ते ॲनिमल ग्रो झाले पाहिजे, त्यांचं रिप्रोडक्शन व्यवस्थित झालं पाहिजे, त्यांची हेल्थ व्यवस्थित मेंटेन झाली पाहिजे. ओके, त्यासाठी स्टडी ऑफ ॲनिमल हाऊस CPCSनं काही गाईडलाईन्स दिलेली आहेत. ओके, त्या गाईडलाईन्स काय तुम्ही वाचून ठेवा, त्याच्यामध्ये काही इतक्या इम्पॉर्टन्स नाही आहेत. ओके, त्यानंतर स्टडी ऑफ ॲनिमल हाऊस, एखादं कुठलंही ॲनिमल हाऊस जर आपण बघितलं तर त्या ॲनिमल हाऊसचं जर डिझाईन असतं त्या डिझाईनमध्ये काय असायला पाहिजे. ओके, पहिलं असायला पाहिजे ते म्हणजे ॲनिमल होल्डिंग रूम, त्यानंतर प्रोसिजर रूम, फर्निचर इक्विपमेंट रूम, स्टोरेज रूम, कॉरिडोर असायला पाहिजे, वॉशिंग एरिया असायला पाहिजे आणि वेस्ट एरिया असायला पाहिजे. आता एखादा कुठलंही ॲनिमल हाऊस जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये पहा की मध्ये हा कॉरिडोर असायला पाहिजे. ओके, मोठाच्या मोठा, आणि त्याच्यामध्ये इकडं ॲनिमल स्टोरेज रूम म्हणजे इथं ॲनिमल ठेवायचे आहेत. त्यानंतर इथले जे ॲनिमल्स आपल्याला लागणार आहेत, प्रोसिजर रूम म्हणजे सर्जरी रूम म्हणजे तिथं ॲनिमलवरती करण्यात येणारे जे एक्सपेरिमेंट आहेत ते एक्सपेरिमेंट इथं केले जातील. आणि त्याला लागूनच लगेच वॉशिंग एरिया आहे.
आता वॉशिंग एरिया म्हणजे इथे जे काही यूज केलेलं जे मटेरियल असणार आहे ते लगेच इथं वॉश करून आपल्याला ते व्यवस्थितपणे वापरता येतील. ओके, आणि दुसऱ्या साईडला पहा, इकडे स्टोरेज एरिया म्हणजे जे वॉटर असेल, फीड असेल त्यांचा. ओके, त्यानंतर त्यांना लागणारं जे मटेरियल आहे ते सगळं मटेरियल ह्याच्यामध्ये स्टोरेज केलं जातं. त्यानंतर फर्निचर आणि इक्विपमेंट्स, ओके, जे लागणारे फर्निचर असेल, इक्विपमेंट्स असतील ते इथं, आणि वेस्ट एरिया, ओके, जे नको असलेलं जे मटेरियल आहे ते ह्या ठिकाणी साठवलं जातं आणि इथून ते लॅबोरेटरीमधून बाहेर ट्रान्सपोर्ट केलं. इट इज द बेसिक आहे. म्हणजे एक कॉमन जर लॅब आपण बघितली तर त्याच्यामध्ये असा एरिया हा असायला पाहिजे. ओके, तर याच्यामध्ये पहा की इथे एक ॲनिमल हाऊस आहे. ॲनिमल हाऊसमध्ये हा मधला पहा, हा कॉरिडोर एरिया आहे. त्या कॉरिडोर एरियाच्या इकडच्या साईडला काही रूम्स आहेत, इकडच्या साईडला काही रूम्स आहेत. म्हणजे एक मध्ये कॉरिडोर असायलाच पाहिजे. ओके, आणि त्याच्या आतमध्ये इथे ॲनिमल हाऊस स्टोरेज रूम आहे एक याच्यामधली. तर स्टोरेज रूमला काय केलं जातं, इथे एक असा ट्रे म्हणजे एक अशी जाळीचं दार असं स्ट्रक्चर तयार केलेलं असतं आणि त्यामध्ये हे केजेस आहेत. ते केजेस कसे असतात आपण त्याच्यामध्ये बघूया. ओके, आता ते केजेस ह्याच्यामध्ये ठेवलेले आहेत आणि त्या केजेसच्या आतमध्ये हे माईस असतील किंवा रॅबिट असतील ते मेंटेन केलं जातं. त्यानंतर इथं इक्विपमेंट एरिया आहे पहा, जे सगळे इक्विपमेंट आहेत ते इक्विपमेंट इथं ठेवलेले आहेत, किंवा प्रोसिजर एरिया आहे की जिथं डिसेक्शन वगैरे करण्यासाठी जे लागणारे जे काही सगळं मटेरियल आहे ते मटेरियल ह्याच्यामध्ये स्टोरेज करून ठेवलं जातं. ओके, हां, तर पहा इथे. ओके, तर आतमध्ये असे रॅक्स आहेत आणि त्या रॅक्सवरती हे असे केजेस त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत. असे ॲनिमल हाऊसमध्ये असे त्याच्यामध्ये ठेवलं जातं. आता इथं ॲक्च्युअली हे केज कसं असतं ते केज आपण त्याच्यामध्ये बघूया. ओके, आता बऱ्यापैकी लॅबोरेटरीमध्ये बघितलं तर आपल्याला असे केजेस त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. ओके, आता हे केजेस पहा, हे खालचा जो पार्ट आहे तो असा प्लॅस्टिकचा, म्हणजे एकदम टप असं प्लॅस्टिक असतं आणि त्याच्यामध्ये वरती अशी जाळी लावलेली आहे. जाळी कशासाठी, हे उघडझाप करण्यासाठी, व्यवस्थितपणे ॲनिमल त्याच्या आतमध्ये सोडण्यासाठी वगैरे उपयोगाचा आहे. ओके, आता इथे पहा दोन त्याच्यामध्ये कंपार्टमेंट्स आहेत. वरच्या जाळी जर बघितली त्या जाळीला, तर पहिलं जे कंपार्टमेंट आहे तर ह्याच्यामध्ये फीड टाकलं जातं, म्हणजे त्याचं जे फीड असेल, आणि दुसरं कंपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये बॉटल लावली जाते अशी. ओके, आणि ॲनिमल्स, आता याच्या खाली त्याच्यामध्ये हस्क टाकलं जातं. हस्क म्हणजे भुस्सा आपण म्हणतो, लाकडाचा भुस्सा असेल किंवा त्याच्यामध्ये राईस जे असतं. ओके, म्हणजे गव्हाचा भुस्सा जो असतो पहा, तो भुस्सा याच्यामध्ये टाकला जातो की जेणेकरून ते केजेसही घाण होणार नाहीत आणि त्यानंतर त्या ॲनिमल्सनासुद्धा एक बेडसारखं स्ट्रक्चर त्याच्यामध्ये तयार होईल. आता आपण पाणी जर बघितलं, सगळ्यात महत्त्वाचं, पाण्यासाठी त्याच्यामध्ये बॉटल वापरल्या जातात. आता त्या बॉटल कसे असतात, तर अशा बॉटल, प्लास्टिकच्या बॉटल असतात आणि त्यांना एक पुढे असं लांब गोल असतं. आता इथे एक बॉल असतो, ते बॉल असल्यामुळं ते पाणी जे आहे, जर अशी आपण बॉटल उलटी केली तरीसुद्धा ते पाणी खाली पडणार नाही, की जेणेकरून ते माईस जे आहे त्या माईसना ते पाणी व्यवस्थितपणे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी अशा टाईपच्या बॉटल्स त्याच्यामध्ये वापरल्या जातात. ओके, आता फीडिंग जे आहे, फीडिंग म्हणजे त्याला लागणारं जे फूड आहे ते फूड जर आपण बघितलं तर अशा टाईपचे हे पिलेट्स असतात. ओके, याला पिलेट म्हटलं जातं. ओके, पिलेट म्हणजे जशी जनावरांना आपण घालतो पहा, पेंड आपण म्हणतो, त्या पेंड्यासारखं ह्याच्यामध्ये स्ट्रक्चर आहे. आता त्याच्यामध्ये काय असतं, तर मेज, मक्याचा जे काही मोठे मोठे भरडलेला मक्का जो असतो तो, त्याच्यामध्ये वेगवेगळे व्हिटॅमिन्स, गूळ असतं. ओके, त्यामध्ये गूळ घातलेलं असतं. ओके, त्यानंतर ऑइल घातलेलं असतं की जेणेकरून त्याच्या बॉडीला लागणारे जे काही सगळे न्यूट्रियंट्स आहेत, ओके, मिनरल्स आहेत, विटॅमिन्स आहेत, ग्रोथ फॅक्टर्स आहेत, ते सगळे त्या फूडमधून त्याला व्यवस्थितपणे प्रोव्हाइड केलं जाईल. ओके, अशा टाईपचं ते फूड त्याला प्रोव्हाइड केलं जातं आणि हे जे ॲनिमल्स आहेत हे लॅबोरेटरीमध्ये व्यवस्थितपणे मेंटेन केले जातात आणि मेंटेन करून ते एक्सपेरिमेंटसाठी यूज केले जातात.